आज केंद्रातून आल्यानंतर संध्याकाळी छान चहा घेतला. इकडं दूधसुद्धा गरम करायला ठेवलं होतं. आता पारायण आहे त्याच्यामुळं खूप सगळी दगदग चालू आहे. त्याच्यामुळं संध्याकाळी थोडासा आराम करून उठले होते. आता हे स्नेक प्लांट आहे ना, हे बाहेर ठेवलं की भुरकं होतं आणि घरामध्ये ठेवलं की याला छान हिरवा कलर आला. हे इंडोर प्लांट आहे म्हणून असं होतंय का? हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्यानंतर उद्या इंग्लिशचा पेपर, तर दक्षचा इकडं अभ्यास चालू होता. आता मी आज 2 बॅचेसमध्ये कपडे धुतले, कारण की पहिल्या बॅचमध्ये भरपूर मोठे-मोठे कपडे धुवून टाकले आणि त्यानंतर छोटे कपडे धुवायला घेतले. आपल्या बायकांचं असंच असतं. आता एका कामाकडे जर लक्ष द्यायला गेलं तर दुसरं काम तसंच पडून राहतं. सकाळी केंद्रात जात असते त्याच्यामुळे कपडे राहून गेले होते. मग तेच आज दुपारी धुवायला घेतले. आजच्या जेवणामध्ये संध्याकाळी छान बेसन बनवलं होतं आणि आता इतकं सगळं ऊन पडतंय त्याच्यामुळं काहीतरी छान बनवायचं म्हणून आज मठ्ठा बनवला. आता मठ्ठा बनवण्यासाठी खूप कमी बेसिक गोष्टी लागतात आणि खूप छान लागतो. एका पॅनमध्ये 3 ते 4 मिरे, 2 हिरव्या मिरच्या, चवीपुरतं मीठ, साखर आणि काळं मीठ हे कंपल्सरी बरं का. काळ्या मिठाने त्याची टेस्ट खूप छान आहे. त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि दह्याची कन्सिस्टन्सी पाण्यासारखी ठेवायची. 2 पळी दह्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आणि छान त्याच्यामध्ये केलेला मसाला टाकायचा आणि शेवटी गार्निशिंग करायचं त्याला कोथिंबीरने. असा मठ्ठा तयार होतो हा घरी आणि त्यातल्या त्यात हा थंड असतो, हेल्थसाठी सुद्धा चांगला असतो आणि जेवण करता सोबत जर तुम्ही मठ्ठा पिला तर जेवण पण खूप छान पद्धतीने डायजेस्ट होतं. आणि त्यानंतर जेवणामध्ये अजून पाहिजे तरी काय, बेसन, चपाती, मसुराची डाळ, कांदा आणि मठ्ठा. आजच्या जेवणाचा मेनू असा होता. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.